हॅलो फ्रेंड्स, मगाशी आपण तुमच्या क्वेश्चन नंबर 1 मधले 14 क्वेश्चन बघितलेले आहेत. सॉरी, आय थिंक 13 क्वेश्चन बघितलेले आहेत. त्याच्यानंतर 14 आणि 15 मुद्दामनं मी वरती घेतलेलं आहे. कारण का तर इट रेन्स हेविली, म्हणजे याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे तुम्ही सांगू शकता, पण ती डिपेंड आहे कोणावरती? इट वरती. म्हणजे ते कंडिशन अप्लाय करायला लागली, पण ती कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी सेंटेन्स मध्ये दिलेली नाही. म्हणून हा जो प्रकार आहे तो काय झाला, सेंटेन्सचा ओपन सेंटेन्स मध्ये गेलेला आहे. आणि ओपन सेंटेन्स हे आपलं स्टेटमेंट नाहीये. ठीक आहे, नॉट स्टेटमेंट म्हणून लिहिलं तरी चालेल. आता 14 क्वेश्चन मी थोडंसं साईडला ठेवला होता. 14 क्वेश्चन मध्ये काय सांगतंय, द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. तर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जर तुम्ही बघितलं तर क्यूब रूट ऑफ युनिटी आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज क्यूब रूट ऑफ युनिटी? तर क्यूब रूट ऑफ जे युनिटी आहेत म्हणजे 1 आहेत, ते 1 चे क्यूब रूट्स काय काय आहेत? पहिला आहे 1, त्याच्यानंतर -1 प्लस रूट 3 आहे डिवायडेड बाय 2 आणि -1 मायनस रूट 3 आहे डिवायडेड बाय 2. तर हे 3 क्यूब रूट आहेत 1 साठीचे. आणि या तिघांची जर तुम्ही ॲडिशन केलात तर हे जर क्यूब रूट तुम्हाला माहिती पाहिजे असतील तर 11चा जो आपला कॉम्प्लेक्स नंबरचा जो व्हिडिओ आहे किंवा जो तुम्ही बुक जर असेल तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला ते क्यूब रूट भेटून जातील. आणि या तिघांची जर आपण ॲडिशन केलात तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. -1 प्लस रूट 3 आहे, -1 मायनस रूट 3 आहे. हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट आहेत 1 चे. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 प्लस -1 -2 डिवायडेड बाय 2 कॅन्सल, काय आलं 1 - 1 इज इक्वल टू 0. म्हणजे क्यूब रूटची जरी आपण ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर काय भेटते? 0 भेटायला लागले. म्हणून मग हे स्टेटमेंट आहे आणि ते स्टेटमेंट कसं आहे? आपलं ट्रू स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन कडे जाणार आहेत. हा झाला तुमचा फर्स्ट क्वेश्चन तुमच्या फर्स्ट एक्सरसाइज मधला. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन काय सांगतो बघूयात. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. म्हणजे आपल्याला फक्त या ठिकाणी सिम्बॉल्स यूज करायचे आहेत जे आपण कनेक्टिव्ह साठी घेतलेले आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मी काय करतोय, 1 बाय 1 बघतोय, एक एक सेंटेन्स मी या ठिकाणी रीड करतोय आणि त्याचे आपण काय करूयात, डायरेक्टली आन्सर बघूयात. नागपूर इज इन महाराष्ट्र हे एक स्टेटमेंट झालेलं आपलं. अँड तुम्हाला कनेक्टिव्ह कुठला आलेला आहे? या ठिकाणी अँड आलेला आहे. आणि अँडचं आपलं जे सिम्बॉल आहे ते आपल्याला माहिती आहे, म्हणजे पी स्टेटमेंट आहे. अँड काय होतं आपलं? क्यू स्टेटमेंट. चेन्नई इज इन तामिळनाडू. तर हे दोन स्टेटमेंट कुठल्या कनेक्टिव्हनी कनेक्ट केले आपण? अँडनी. म्हणून मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आला? पी अँड क्यू. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन कडे जाणार आहेत. व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन? ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेलेस. तर आपण याला सेपरेट करू शकता आणि सेपरेट केल्याच्या नंतर काय भेटेल आपल्याला? ट्रायंगल इज इक्विव्हॅलंट ऑर ट्रायंगल इज आयसोसेलेस. म्हणजेच पी आहे आणि दोघांना जॉईंट केलेलं आहे ऑर कनेक्टिव्हनी. आणि त्याच्यानंतर सेकंड तुम्ही वर्ड जरी दिसत असला तरी ते आपण प्रत्येक ऑब्जेक्ट जो आहे तो प्रत्येक सब्जेक्ट वाईज म्हणजे ट्रायंगल वाईज त्याला आपण काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. आणि त्याला कनेक्ट केलेलं आहे कुठल्या कनेक्टिव्हनी? ऑरनी कनेक्ट केलेलं आहे. म्हणून मग या सेकंड क्वेश्चन साठी आपण सिम्बॉलिक फॉर्म काय घेणार आहेत? ऑर साठीचा म्हणजे सुलटा व्ही घेणार आहेत आपण. त्याच्यानंतर थर्ड वन, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. ठीक आहे, थर्ड स्टेटमेंट मध्ये काय आलेलं आहे? पहिलं स्टेटमेंट आलेलं आहे द अँगल इज राईट अँगल, म्हणजे पी स्टेटमेंट आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा जो फ्रेज आहे तो फ्रेज कुठला मी शॉर्टकट मध्ये लिहितोय. आपण इथून पुढे काय कन्सिडर करणार आहेत? इफ अँड ओनली इफ ला IFF. ठीक आहे, इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री म्हणजे काय झाला? क्यू स्टेटमेंट झालेलं आहे. ठीक आहे, तर या दोघांना जे जॉईंट केलेलं आहे तो कनेक्टिव्ह कुठला आहे आपला? इफ अँड ओनली इफ. आणि इफ अँड ओनली इफ साठी आपण सिम्बॉल कुठला यूज करतोय? डबल एरो. ठीक आहे, त्याच्यानंतर फोर्थ वन, अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऑब्ट्यूस. या ठिकाणी तुम्ही थोडंसं लक्ष द्या.
या ठिकाणी मी स्टेटमेंट घेतोय, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्ट्यूस. ठीक आहे. बघा या ठिकाणी आपण हे जे स्टेटमेंट आहे नायदर नॉरचं ते दोन प्रकारे आपण रिप्रेझेंट करू शकतो. ते दोन प्रकार कुठले येतं, तर आपण जर मराठीमध्ये याला जर ट्रान्सलेट केलं नायदर नॉर, नायदर नॉरचं मीनिंग काय आहे, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्ट्यूस, म्हणजे अँगल हा लघु कोणही नाही आणि विशाल कोणही नाही, ॲक्यूट ही नाही आणि ऑब्ट्यूस ही नाही, हेही नाही आणि तेही नाही असं असेल तर आपण त्याला कंबाईनली काय यूज करतो, नायदर नॉर. म्हणजे जर तुम्ही पहिलं स्टेटमेंट पकडलात अँगल इज ॲक्यूट, अँगल इज ॲक्यूट पहिलं सेंटेन्स स्टेटमेंट, आणि दुसरं स्टेटमेंट काय अँगल इज ऑब्ट्यूस, हे जर दुसरं स्टेटमेंट पकडलात आणि नायदर नॉर तुम्हाला काय करायचंय सेपरेटली जर त्याच्यावरती अप्लाय करायचंय, तर दोन्ही स्टेटमेंट तुमचे कसे आहेत, निगेटिव्ह स्टेटमेंट आहेत, म्हणजे निगेशनचा तुम्ही यूज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय अँड घ्यायचंय. नायदर नॉर मीन्स व्हॉट, अगेन हेही नाही, पी ही नाही आणि क्यू ही नाही, आणि असल्यामुळं अँड असल्यामुळं आपण काय करतोय त्याला सेपरेट केल्याच्या नंतर अँड घेतोय. किंवा त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल नाही सर इथं काय आहे तुम्हाला नायदर नॉर मध्ये ऑर दिसतंय, तर त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, पी आणि क्यू ला ऑरच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. पण तुम्हाला काय करावं लागेल, दोघांसाठी एक कंबाईन निगेशन बाहेर द्यावं लागेल, कारण नायदर नॉर हे काय आहे तुमचं निगेटिव्ह स्टेटमेंट आहे आणि हे दोन्ही स्टेटमेंट एकमेकांना इक्विव्हॅलंट आहेत किंवा आपण त्याला इक्वल म्हणतो, ते आपल्याला पुढच्या पार्टमध्ये बघायचंय. हे सिम्बॉल यूज करा किंवा मग हे सिम्बॉल यूज करा, दोन्ही सिम्बॉलचा मिनिंग काय आहे सेमच आहे. ठीक आहे. हे नायदर नॉर साठी तुम्ही थोडंसं याला स्पेशल केसमध्ये टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतरचं जे स्टेटमेंट आहे ते बघूया आपण, इफ ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट B देन मेजर ऑफ A प्लस मेजर ऑफ C इज इक्वल टू 90 डिग्री. तर या ठिकाणी बघा इफ आलेला आहे आणि देन आलेला आहे, म्हणजे पहिलं स्टेटमेंट जे आहे तुमचं इफ P देन Q या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. हे आपलं 5th एक्झाम्पल आहे. आणि इफ देन साठी आपण काय यूज करतो, तर P इम्प्लाइज Q किंवा इफ P देन Q हे त्याचं काय झालं सिम्बॉलिक फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. अगेन इफ अँड ओनली इफचं स्टेटमेंट तुमच्या समोर आहे, म्हणजे या ठिकाणी 6th वन साठी P इफ अँड ओनली इफ Q आलेला आहे आणि त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपल्याकडे 3rd वन आपण बघितलेलं आहे P इफ अँड ओनली इफ Q. सीमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट वन 7th वन जे आहे आपले एक्झाम्पल, ते x इज नॉट इरॅशनल नंबर बट. बघा P स्टेटमेंट जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे काय आलेलं आहे, नॉट आलेलं आहे. नॉट म्हणजे Pचं तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे, निगेशन. जिथं जिथं निगेटिव्ह स्टेटमेंट आहेत आता त्याला आपण कन्सिडर काय करणार आहे, निगेशन कन्सिडर करणार आहेत. आणि बट आलेलं आहे इथं, बट इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटिजर आणि त्याच्यानंतर काय आलेलं आहे Q आलेला आहे. म्हणजे निगेशन P बट Q, आणि बट हा वर्ड सुद्धा आपण कुणाच्या ऐवजी यूज करणार इन्स्टेड ऑफ अँड, म्हणजे निगेशन P अँड Q. ठीक आहे. आता ज्या स्टेटमेंटमध्ये नॉट आहे किंवा नेव्हर आहे असे जे नकारार्थी शब्द आहेत, जसं आपण इथं नायदर नॉर बघितलेले आहे, असे वर्ड्स आल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट काळजीपूर्वक करायची आहे की ते स्टेटमेंट इंडिव्हिज्युअली आपल्याला काय करायचे, निगेशन मध्ये रिप्रेझेंट करायचे. कारण निगेशन किंवा नॉट हा एक आपण इंडिव्हिज्युअली कंपाऊंड स्टेटमेंटचा एक टाइप कन्सिडर करत आहोत, निगेशन हा त्याच्यामधला एक प्रकार कन्सिडर करत आहोत. त्याच्यामुळं त्याला आपल्याला आता इथून पुढे स्टेटमेंटमध्ये नॉट जिथं जिथं असेल, निगेटिव्ह सेंटेन्स जिथं असेल त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, निगेशन सिम्बॉल रिप्रेझेंट
करायचं आहे ते विसरायचं नाही, कारण त्याच्यानुसार आपल्या पुढच्या व्हॅल्यू चेंज होत जाणार आहे. ठीक आहे. ओरिजिनल स्टेटमेंट हे सिंपल स्टेटमेंट कन्सिडर करा आणि नॉट लावून आलेलं जे स्टेटमेंट आहे त्याला आपण काय करणार आहे तर निगेशन म्हणून ट्रीट करणार आहे. क्वेश्चन नंबर थर्ड. क्वेश्चन नंबर थर्ड. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग. आता ट्रूथ व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला प्रथम पहिल्यांदा इंडिव्हिज्युअल सिंपल स्टेटमेंट जे आहेत किंवा इंडिव्हिज्युअल एक एक स्टेटमेंट आहेत त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू माहिती पाहिजे. जसं आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये जसं ट्रूथ व्हॅल्यू काढल्या स्टेटमेंट असेल तर या ठिकाणी ऑलरेडी स्टेटमेंट दिलेले आहेत आपल्याला, फक्त आपल्याला काय करायचे त्याची इंडिव्हिज्युअल ट्रूथ व्हॅल्यू काढायचे. त्याच्यानंतर त्याचा कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतोय, तर कंपाऊंड स्टेटमेंटचे आपल्याला त्या ठिकाणी काय यूज करायचे, रिझल्ट यूज करायचे. तर त्याच्यासाठी कंपाऊंड स्टेटमेंटचा मी ट्रूथ टेबल जो आहे सगळेच्या सगळेच म्हणजे 5 पैकी 4 कंपाऊंड स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल या ठिकाणी तुम्हाला तयार करून ठेवतो, जेणेकरून तुम्ही काय करू शकता, ऑब्झर्व करू शकता की आपले आन्सर्स काय येणार आहेत. पी क्यू पहिला घेतो मी, पी अँड क्यू, त्याच्यानंतर पी ऑर क्यू, त्याच्यानंतर इफ पी देन क्यू. एकाच मी टेबलमध्ये 4 ही टेबल कन्सिडर करतोय. ठीक आहे. आणि कॉम्बिनेशन आपल्याला 2 स्टेटमेंटसाठी काय, पहिले 2 ट्रू दुसरे 2 फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स. ॲज वी नो कोपरा कुठच्या साईडला आहे, वरच्या साईडला आहे. स्टडी करत असताना आपण ते लक्षात ठेवायचे. टी टी असेल तर टी, बाकी सगळे फॉल्स. कोपरा कुठच्या साईडला आहे, खालच्या साईडला आहे, खाली फक्त फॉल्स लिहायचे, बाकी सर्व ट्रू. ॲरो ॲरो देत असताना ॲरोची बॅक साईड चेक करायचे. बॅक साईडला जर फॉल्स असेल तर आन्सर डायरेक्टली ट्रू, बॅक साईड जर ट्रू असेल तर समोरच्या व्हॅल्यू समोर पुश करायचेत आपल्याला, टी आणि एफ. ॲरो जर दोन्ही साईडला असेल तर दोन्ही साईड चेक करायचे. दोन्ही साईडला सेम ट्रूथ व्हॅल्यू आहे, तर आपला आन्सर असणार आहे ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे एक जर इंटरचेंज झाली व्हॅल्यू तर आपल्याला काय लिहायचं, आन्सर फॉल्स लिहायचं. त्याच्यामध्ये पहिलं सेंटेन्स आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये कन्सिडर करतोय. ठीक आहे. तर मी डायरेक्ट आन्सर कडे जातो क्वेश्चन रीड करून. ठीक आहे. 4 इज ऑड. त्याला मी काय म्हटलेलं आहे, समजा पी स्टेटमेंट कन्सिडर करतोय आणि त्याच्यानंतर ऑर आलेला आहे, म्हणून ऑरचा सिम्बॉल 1 इज अ प्राईम नंबर. आणि तुम्ही जर या ठिकाणी चेक केलात तर दोन्ही स्टेटमेंट आपले पी आणि क्यू दोन्हीच्या दोन्ही काय आहेत, फॉल्स आहेत. म्हणजे 4 हा तुमचा ऑड नंबर नाहीये आणि 1 हा तुमचा प्राईम नंबर नाहीये. म्हणून एफ ऑर एफ जर तुम्ही चेक केलात, एफ एफ आणि ऑरचा कॉलम एफ एफ असेल तर ऑर साठी काय आहे, आन्सर आपलं एफ आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचे, इंडिव्हिज्युअली 1 बाय 1 एका एका स्टेटमेंटसाठी ट्रूथ व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. सेकंड काय आहे स्टेटमेंट बघूया आपण. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 कुठल्या नंबरचा स्क्वेअर आहे का, आहे 8 चा तो स्क्वेअर आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणतो. आणि अँड 46 इज अ प्राईम नंबर. 46 हा ऑलरेडी एक इव्हन नंबर आहे, त्याच्यामुळे तो प्राईम नंबर मध्ये जाणारच नाही, कारण इव्हन नंबर मध्ये फक्त 2च हा असा नंबर आहे आपल्याकडं तो प्राईम आहे. बाकी सगळ्या इव्हन नंबरचे फॅक्टर्स काय होतात, मोर दॅन 2 फॅक्टर्स आपल्याला भेटत जातात, त्याच्यामुळे आपण इव्हन नंबर प्राईम नंबर म्हणून कन्सिडर करत नाही. तर या ठिकाणी बघा, पहिलं स्टेटमेंट आहे पी अँड दुसरं स्टेटमेंट आहे क्यू. ठीक आहे. 64 इज परफेक्ट स्क्वेअर आहे, 8 चा स्क्वेअर आहे. ओके. त्याच्यानंतर 46 इज प्राईम नंबर नाही येतो, म्हणून त्याला मी काय करतोय, फॉल्स लिहितोय. आणि टी अँड एफ, टी एफ असताना अँडचा कॉलम काय झाला, एफ झाला. म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंटचा आपला आन्सर काय भेटलं, परत एकदा फॉल्स भेटलेला आपल्याला. नेक्स्ट थर्ड वन मध्ये जात असताना 5 इज अ प्राईम नंबर. त्याच्यानंतर अँड 7 डिवाइड्स 94. ठीक आहे.
एक तर पहिलं स्टेटमेंट पी भेटलेलं आहे आपल्याला, ते ट्रू भेटलेलं आहे. अँड असल्यामुळं अँडचा मी सिम्बॉल यूज केलेला आहे. आणि क्यू स्टेटमेंट काय म्हणतो, 7 ने 94ला म्हणजे 94ला तुमचा निशेष भाग जातो. तर 7ने आपल्या 94ला जर भाग घातलात तुम्ही, तर आन्सर काय येईल तुमचं, 7 1 जा 7, 2 रिमाइंडर 4 आणि 24ला आपण 7ने डिवाइड करू शकत नाही, म्हणून मग क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली आपल्याकडं, फॉल्स झाली. परत एकदा बघा, वरच्याच प्रमाणे आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यू भेटलेले आहेत, म्हणून परत टेबलकडे जायची आपल्याला आवश्यकता नाही. वरचंच आन्सर तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. त्याच्यानंतर फोर्थ वन आहे. फोर्थ वन काय सांगतं, इट इज नॉट ट्रू दॅट. इट इज नॉट ट्रू दॅट हे आपलं फ्रेज जो आहे, तो फ्रेज कुणासाठी यूज करतोय आपण, निगेशन साठी, म्हणून मी अगोदर निगेशन लिहितो पहिल्या स्टेटमेंटसाठी, पी स्टेटमेंटसाठी. त्याच्यानंतर स्टेटमेंट आलेलं आहे 5 - 3i इज अ रियल नंबर. म्हणजे आपल्याकडे फक्त एकच स्टेटमेंट आलेलं आहे पी, आणि त्याच्या सुरुवातीला कुठला फ्रेज यूज केला आपण, म्हणजे क्वेश्चन मध्ये कुठला यूज केलेला आहे फ्रेज, तर इट इज नॉट ट्रू दॅट. म्हणजे एका स्टेटमेंटला तुम्ही काय करताय, निगेशन करताय. आणि निगेशन मध्ये पी ची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे, म्हणजेच 5 + 3i इज अ रियल नंबर. आपल्याला माहिती आहे आय हा स्वतः इमॅजिनरी नंबर आहे, त्याच्यामुळे तो कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जातो, तो रिअल नंबर मध्ये येत नाही. म्हणून पी स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू तुमची फॉल्स झालेली आहे. पण पी कसं आहे, निगेशन आहे, म्हणजे एफचं तुम्हाला निगेशन घ्यायचं आहे, आणि निगेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ट्रू असेल तर फॉल्स होतो, फॉल्स असेल तर त्या ठिकाणी ट्रू होतो. ठीक आहे, दिस इज अप टू युअर फोर्थ क्वेश्चन. आफ्टर दॅट फिफ्थ क्वेश्चन इफ देन साठी आलेला आहे. फिफ्थ क्वेश्चन जो आहे तो इफ देन साठी आलेला आहे. इफ 3 × 5 इज इक्वल टू 8, इफ 3 × 5 इज इक्वल टू 8, म्हणजे पहिलाच तुमचं स्टेटमेंट आहे ते फॉल्स झालेलं आहे. 5 3 जा 15 येतं, इथं 8 दिलेलं आहे. देन 3 + 5 इज इक्वल टू 15 दिलेलं आहे, ते पण स्टेटमेंट आपलं काय झालेलं आहे, फॉल्स झालेलं आहे. पण आपल्याला इम्प्लिकेशनसाठी एक रूल माहिती आहे, ॲरोच्या बॅक साईडला जर फॉल्स असेल तर आपण आन्सर काय करतो, डायरेक्टली ट्रू लिहितो. तर या ठिकाणी माझं डायरेक्टला आन्सर मी काय करेल, ट्रू लिहिल. ठीक आहे, इम्प्लिकेशनसाठी या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सिक्स्थ वन जे आलेलं आहे, सिक्स्थ एक्झाम्पल काय सांगते ते, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. मिल्क तुमचा व्हाईट आहे इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. पी स्टेटमेंट इफ अँड ओनली इफचा आपण या ठिकाणी सिम्बॉल यूज केलाय, क्यू स्टेटमेंट लिहिलंय, मिल्क हा व्हाईटच दिसतो, राईट आहे, म्हणजे स्टेटमेंट ट्रू आहे. इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू आहे, ओके, ते पण ट्रू झालं आपलं. आणि ॲरोच्या दोन्ही साईडला जर समजा ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर आपलं आन्सर ट्रू असतं, अदरवाइज फॉल्स. तुम्ही टेबल तुमच्या समोर आहे, टॅली करू शकता. दिस इज युअर सिक्स्थ वन. नेक्स्ट सेवन्थ वन जर चेक करायचं असेल आपल्याला, 24 इज अ कंपोजिट नंबर. 24 इज अ कंपोजिट. कंपोजिट म्हणजे काय, असे नंबर ज्या नंबरचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आपल्याला भेटतात. तर 24 हा इव्हन नंबर आहे, त्याच्यामुळे 2 1 झाला, 24 आहेच, 1 आहेच, म्हणजे 2 एक्स्ट्रा आपल्याला फॅक्टर भेटला, त्याच्यामुळे तो कंपोजिट नंबर आहे. तो पी स्टेटमेंट झालेला आहे. ठीक आहे, आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे. त्याच्यानंतर कनेक्टिव्ह जे आहे आपलं ते ऑर आलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, क्यू घ्यायचंय. तर क्यू काय सांगतो, 17 इज अ प्राईम नंबर, राईट आहे. 17चे तुमचे 17 आणि 1 सोडून दुसरे कुठलेही फॅक्टर नाही आहेत, म्हणजे ते काय झालं, प्राईम नंबर झाला. प्राईम आणि कंपोजिट हे दोघं एकमेकांना विरुद्धार्थी आहेत. ठीक आहे, अँटोनिम्स आहेत ते. ट्रू ऑर ट्रू, ऑर साठीचा स्टेटमेंट टी टी असेल तर आन्सर काय आपलं टी आहे. फक्त ऑर मध्ये फॉल्स फॉल्स असेल तरच आपण काय करतो, आन्सर फॉल्स घेतो. दिस इज अप टू युअर थर्ड क्वेश्चन. ठीक आहे, याच्यामध्ये काही डाऊट नसावा, कदाचित काय असेल तर तुम्ही रिमाइंड करून व्हिडिओ चेक करू शकता. याच्यानंतर मी जातोय नेक्स्ट क्वेश्चन कडे. त्याच्यासाठी पण आपल्याला काय लागणार आहेत, ट्रूथ व्हॅल्यू लागणार आहेत, म्हणून ट्रूथ टेबल मी कंटिन्यू करतो इथंच, तो रब नाही करणार. ठीक आहे, तुम्ही टॅली करू शकता.
आपले जे आन्सर आलेले आहेत ते आन्सर परत एक वेळेस. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये इफ द स्टेटमेंट्स P, Q आर ट्रू, कंडिशन दिलेले आहेत आपल्याला. P स्टेटमेंट आहे ट्रू, Q स्टेटमेंट आहे ट्रू. ठीक आहे. अँड R अँड S आर फॉल्स. टोटल 4 स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. R पण फॉल्स आहे, S पण फॉल्स आहे. नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही आपल्याला. देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग. तर आपल्याला या कंडिशन नुसार ट्रू फॉल्सच्या स्टेटमेंट वाईज आपल्याला काय करायचे, खाली दिलेले जे काही स्टेटमेंट आहेत त्यांचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायचे, म्हणजे त्याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला आपला हा टेबल यूज करून. ठीक आहे. तर मी 1 बाय 1 कन्सिडर करतोय, एक एक एक्झाम्पल. बघा, P और Q अँड R या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी आपण इक्वल टू साइन कन्सिडर नाही करणार, कारण ट्रूथ व्हॅल्यू येतात, म्हणून हे आपण इक्विव्हॅलेंट साठी 3 इक्वल टू च्या हॉरिझॉन्टल लाईन यूज करतोय. बघा, मी इंडिव्हिज्युअली प्रत्येकाची ट्रूथ व्हॅल्यू टाकतोय. P काय झाला, ट्रू. और Q अँड R, Q अँड R, T अँड F. ॲज पर आवर मॅथमॅटिक्स आपण काय करतो, सुरुवातीला ब्रॅकेट अगोदर सिम्प्लिफाय करून घेतो आणि त्याच्यानंतर मग बाकीचे टर्म्स आपण सिम्प्लिफाय करतो. त्या पद्धतीनं टी ला टी ॲज इट इज, और कोपरावरच्या साईडला आहे म्हणजे टी टी असेल तरच टी, अदरवाईज काय येणार आहे आपला आन्सर, फॉल्स. ट्रूथ टेबल तुमच्या समोर आहे, क्रॉस चेक करू शकता. कोपरा कुठच्या साईडला आहे, खालच्या साईडला. एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज सर्व स्टेटमेंट तुमचे ट्रू आहेत. चेक करा, पहिल्याचा आन्सर तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर सेकंड वन. सेकंड काय सांगतो, P इम्प्लाइज Q और ब्रॅकेट मध्ये आहे, और R इम्प्लाइज S. ठीक आहे. इम्प्लिकेशन साठी परत ट्रूथ व्हॅल्यू पुट करतोय मी, T इम्प्लाइज T और R इम्प्लाइज S, म्हणजे F इम्प्लाइज F. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, ॲरोची बॅक साइड ट्रू असेल तर समोरची व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे, पुश करायचे, म्हणजे कंटिन्यू करायचे. आणि ॲरोची बॅक साइड जर फॉल्स असेल तर डायरेक्टली आन्सर मला काय करायचं, ट्रू लिहायचं आहे. म्हणजे दोन्ही आन्सर माझे काय आले, ट्रू आले. ॲरो कुठच्या साईडला आहे, कोपरा, खालचा कॉर्नर बॉटमला आहे. बॉटमला एफ एफ असेल तर एफ, बाकी सगळ्या वरच्या ट्रू व्हॅल्यू. तर इथं एफ एफ नाही आहे, म्हणून आन्सर काय झालं आपलं, ट्रू झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड वन. व्हॉट इज द थर्ड, Q अँड R, Q अँड R और निगेशन P अँड S. तर या ठिकाणी आणखीन एक जो पॉइंट आहे तो मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला, की निगेशन जर असेल P आणि निगेशन P याचा ट्रूथ टेबल, जर इथं T असेल तर त्याचा काय होतो, फॉल्स होतोय, आणि फॉल्स असेल तर त्याचा काय होतोय, ट्रू होतोय. हे एक ॲडिशनल तुमच्या माहितीसाठी ते बाजूला ठेवूया आपण. तर या ठिकाणी मी व्हॅल्यू पुट करतो, Q, व्हॉट इज Q, T, अँड व्हॉट इज R, F, ब्रॅकेट क्लोज, और P ची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे, पण त्याचं काय आहे तुमच्याकडं, निगेशन आहे, अँड येस अगेन फॉल्स. कॉर्नर टॉपला आहे, टी टी असेल तर टी नाही आहे, टी आपल्याकडं दोन्ही, म्हणून त्याचा आन्सर आला फॉल्स. और या ब्रॅकेटला आणखीन एक वेळेस मी सिम्प्लिफाय करतो, कारण टीचं काय घ्यायचं आपल्याला, निगेशन घ्यायचं आहे. टीचं निगेशन काय आहे आपल्याकडं, फॉल्स आहे, अँड फॉल्स. टॉपला चेक करा, कॉर्नर टॉपला आहे, टी टी असेल तर टी, अदरवाईज सगळे फॉल्स. म्हणजे एफ और एफ, आणि हा कोपरा खालच्या साईडला आहे, खालच्या साईडला कोपरा असेल तर एफ एफ असेल तर फक्त एफ, बाकी सर्व ट्रू. म्हणजे आपल्याला दोन्ही एफ भेटलेले आहेत आणि आपण त्याचा आन्सर काय केलेला आहे, एफ घेतलेला आहे. अकॉर्डिंग टू युअर ट्रूथ टेबल यू कॅन क्रॉस चेक दी ट्रूथ व्हॅल्यूज. अगेन
नेक्स्ट वन, थर्ड वन झालेलं आपलं. फोर्थ वन, P implies Q and negation R. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. ठीक आहे, मी प्रत्येक क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. P implies Q and negation R. ठीक आहे, दोन्ही आपल्याला ब्रॅकेट किंवा दोन्ही व्हॅल्यू आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहेत. बॅक साईडला जर ट्रू असेल तर समोरची व्हॅल्यू ॲज इट इज कंटिन्यू करायची. केली ट्रू. एफचं निगेशन आहे म्हणजे एफचं निगेशन काय येणार, टी येणार. आणि कोपरा जो आहे तो टॉपला आहे आणि टॉपला टी टी असताना आन्सर आपलं टी असतं, अदरवाईज फॉल्स. तर मी टी टीचा आन्सर टी लिहिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, फिफ्थ वन, जर तुम्ही चेक केला तर काय आहे, निगेशन ऑफ आर. निगेशन ऑफ आर डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफ अँड ओनली इफचं स्टेटमेंट आहे. आर इम्प्लाइज निगेशन क्यू. ठीक आहे, या ठिकाणी परत व्हॅल्यू पुट करूयात आपण. निगेशन ऑफ आर. आर काय आहे, एफ. इफ अँड ओनली इफ, पी ची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. इम्प्लाइज निगेशन क्यू. क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. फॉल्स निगेशन ट्रू झालेलं आहे. इफ अँड ओनली इफ ट्रू. इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन ट्रू ची व्हॅल्यू काय झाली, निगेशन फॉल्स झालेला आहे. दोन्ही साईडला एरो आहे, दोन्ही साईडला ट्रूथ व्हॅल्यू सेम आहे म्हणून आन्सर आपलं ट्रू देन फॉल्स. बॅक साईडला जर ट्रू असेल तर आपला आन्सर समोरची व्हॅल्यू ॲज इट इज. समोर व्हॅल्यू कोण आहे तर फॉल्स आहे. फॉल्स व्हॅल्यू आपण काय केलेली आहे तिथं कंटिन्यू केलेली आहे. हा फिफ्थ वन झालेला आहे. सिक्स्थ वन थोडासा लार्ज क्वांटिटीमध्ये आहे. ठीक आहे, थोडा लेंदी आहे. इकडे मी साईडला घेतो परत एक वेळेस. सिक्स्थ वन, स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन P and small bracket negation Q and R small bracket close square bracket close or परत स्क्वेअर ब्रॅकेट स्मॉल ब्रॅकेट मध्ये Q and R और परत दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये P and R. काहीही अडचण नाही आपल्याला या ठिकाणी. कितीही मोठं स्टेटमेंट असू द्या, कितीही कनेक्टिव्ह यूज करू द्या, डबल 3 4 5 6, काहीच अडचण नाही. आपल्याला काय करायचं आहे, आपण फक्त व्हॅल्यू पुट करत चाललोय आणि प्रत्येक व्हॅल्यूला आपण सिम्प्लिफाय करणार आहे. तर निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ T अँड निगेशन ऑफ Q, परत T अँड R. R काय आहे आपलं फॉल्स स्टेटमेंट ब्रॅकेट क्लोज. और Q परत काय आहे T अँड R F और परत दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये P T अँड R ची व्हॅल्यू परत F. फक्त मी ट्रूथ व्हॅल्यू जे आहेत ते ॲज इट इज पुट केलेले आहेत. तुमचे कनेक्टिव्ह जे आहेत ते ॲज इट इज पुट केलेले आहेत. आता सेकंड स्टेपला आपल्याला काय करायचं, त्यांना सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे. ठीक आहे, टीचं निगेशन फॉल्स, ओके नो प्रॉब्लेम. टीचं निगेशन परत एकदा फॉल्स अँड फॉल्स. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप चाललो, काहीच आपल्याला गडबड नाही आहे. व्यवस्थित सिम्प्लिफाय करून घ्या तुम्ही, घाई करू नका. अँडचा टॉपला आहे टी टी आहे का नाही, म्हणून माझा आन्सर काय आलं फॉल्स. अँड टॉपला आहे मग टॉपचा आन्सर टी टी आहे का नाही, म्हणून मग माझा आन्सर काय आलं फॉल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट एफ ला एफ मी ॲज इट इज घेतो. सुरुवातीला छोटा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. एफ अँड एफ टॉपला कॉर्नर आहे, टी टी आहे का नाही आहे, म्हणून आपला आन्सर काय आलेला आहे फॉल्स आलेला आहे. और कॉर्नर बॉटमला आहे, बॉटमला एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज सगळे ट्रू. बघा मी एकच सिस्टीम फॉलो करतोय सुरुवातीपासून. जो चेंज आहे तो मी रिपीट बोलतोय, अदरवाईज दुसरं स्टेटमेंट घे म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. ते असेल तर ठीक, नसेल तर रिमेनिंग म्हणजे ट्रू असेल ट्रू, नसेल तर फॉल्स कन्सिडर करायचं त्या ठिकाणी. परत कोपरा कुठच्या साईडला गेला, वरच्या साईडला टी टी आहे.
तर आपल्याकडे या ठिकाणी नाही आहे, म्हणून याचा आन्सर काय झालं आपलं फॉल्स झालं. आणि परत ऑर आणि परत फॉल्स आणि परत एक वेळेस हा तुमचा ब्रॅकेट रिपीट झालेला आहे. या ठिकाणी आन्सर आपण काय करूया फॉल्स. दिस इज अप टू युअर 6th क्वेश्चन. हा एक वेळेस तुम्ही रिपीट करून बघू शकता. ठीक आहे. 7th आणि 8th पण असेच आहेत, थोडेसे लेंदी दिलेले आहेत, म्हणजे मोर दॅन 2, 3, 4, 5 स्टेटमेंट जर कंबाईन केलात तुम्ही तर त्या प्रकारे कंपाऊंड स्टेटमेंट तुमचं एक्सटेंड होत जाणार आहे. नेक्स्ट वन 6 झालेला आपला. 7th वन कन्सिडर करतो या ठिकाणी. स्क्वेअर ब्रॅकेट, स्मॉल ब्रॅकेट, निगेशन P and Q and negation R, square bracket close, or again square bracket, Q implies P, एका स्मॉल ब्रॅकेट मध्ये implies negation S or R दुसऱ्या स्मॉल ब्रॅकेट मध्ये आणि स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. परत एकदा पहिली स्टेप काय करायची आपल्याला, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू फक्त पुट करायचे, ब्रॅकेट ॲज इट इज, कनेक्टिव्ज ॲज इट इज, T and T and negation F or T implies T. काहीही चेंज करायचं नाही, फक्त आपण एक चेंज करतोय, ट्रूथ व्हॅल्यू जे आहेत तर ट्रूथ व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण पुट करतोय, अदरवाईज काही चेंज केलेला नाही. आता सेकंड स्टेपला जाऊन पहिली स्टेप ज्या ज्या ठिकाणी निगेशन आहे ते निगेशन सिम्प्लिफाय करा. त्याच्यानंतर जे स्मॉल ब्रॅकेट्स आहेत ते स्मॉल ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचे. त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट काढायचे आणि त्याच्यानंतर जर असेल तुमच्याकडं कर्ली ब्रॅकेट तर कर्ली ब्रॅकेट आपण सिम्प्लिफाय करणार. तर पहिली स्टेप ॲज आय से निगेशन सिम्प्लिफाय करणार आहे मी. टीचं निगेशन F अँड Fचं निगेशन परत T. T इम्प्लाइज T, बॅक साईडला ट्रू असताना समोरची व्हॅल्यू कंटिन्यू. परत इम्प्लिकेशन, निगेशन अगोदर सिम्प्लिफाय करून घेणार आहे, नंतर स्मॉल ब्रॅकेट कडे जायचं आपल्याला. एक स्टेप वाढली हरकत नाही, पण सिस्टमॅटिकली तुम्हाला सिम्प्लिफाय करत जायचंय. टॉपला TT आहे का, नाहीये, अँड बाहेरचा हा T और T ॲज इट इज, इम्प्लिकेशन. बॉटमला FF आहे का, नाहीये, म्हणून F ॲज, सॉरी FF नाहीये म्हणून आन्सर ट्रू. ठीक आहे. परत दोन ब्रॅकेट दिसत आहेत, TT आहे का, नाहीये, म्हणून काय झालं मग फॉल्स. इम्प्लिकेशन मध्ये बॅक साईडला ट्रू आहे, समोरची व्हॅल्यू ॲज इट इज. दोघांमध्ये काय आलेलं आहे, ऑर आलेलं आहे. आणि परत ऑरचं परत आपण आपली जे काही हिंट आहे ते यूज करणार आहेत. बॉटमला म्हणजे बॉटमला FF असेल तर F, पण FF नाहीये, म्हणून माझं फायनल आन्सर काय झालेलं आहे, ट्रू झालेलं आहे. दिस इज अप टू युअर 7th क्वेश्चन. ठीक आहे. आफ्टर दॅट 8th क्वेश्चन. मी ट्रूथ टेबल तुमच्या समोर मुद्दाम नाही ठेवलाय जेणेकरून तुम्हाला त्या व्हॅल्यू क्रॉस चेक करता येतील किंवा तुम्हीही स्वतः प्रिपेअर करू शकता आणि एका पेजवरती तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द क्वेश्चन तुम्हाला काय करायचंय, चेंजेस करत जायचे. निगेशन P अँड R और S implies negation Q, small bracket close, square bracket close, if and only if P and R. बघा या ठिकाणी परत निगेशन जो आहे तो या स्क्वेअर ब्रॅकेट साठी आहे, म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट साठी निगेशन साईडला ठेवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रॅकेट कुठलाही चेंज करायचं नाही आपल्याला. P ट्रू आहे अँड R F आहे, और S परत F implies negation of T, square bracket close, if and only if P, T and F. निगेशन हे कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे. स्क्वेअर ब्रॅकेट मधल्या टर्म निगेशन T F झालेला आहे अँड F, और F implies Tचं निगेशन F आहे, डबल implies
टी अँड एफ कॉर्नर टॉपला आहे, टी टी असेल तर टी नाही आहे आपल्याकडं, म्हणून मग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स घेतली आपण. नेक्स्ट एफ अँड एफ टॉपला टी टी असेल तर टी, अदरवाइज फॉल्स. और बॅक साइड फॉल्स आहे म्हणून आन्सर डायरेक्टली ट्रू लिहायचं आहे. डबल इम्प्लाइज एफ. पण ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे, त्याच्याशिवाय आपण त्याच्यावरती निगेशन अप्लाय करू शकत नाहीये. बॉटमला एफ एफ असेल तर एफ नाही आहे, पण आपल्याकडे बॉटमला एफ एफ इथं एक अल्टरनेटिव्ह झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर डबल इम्प्लिकेशन. आता तुमचं फायनल आन्सर स्क्वेअर ब्रॅकेटचं काय राहिलं इथं टी आलेलं आहे, त्याच्यावरती आता तुम्ही निगेशन अप्लाय करू शकता. आणि निगेशन अप्लाय केल्याच्या नंतर टीचं काय होणार आहे आपल्याकडं फॉल्स होणार आहे. समोरची व्हॅल्यू ॲज इट इज सिम्बॉल आणि ट्रूथ व्हॅल्यू पण. आणि ॲरो दोन्ही साईडला आहे, दोन्ही साईडला जर व्हॅल्यू चेंज झाली तर आपला आन्सर फॉल्स असते, आणि दोन्ही साईडला व्हॅल्यू जर सेम असेल तर व्हॅल्यू ट्रूथ असते. इट इज अप टू युअर क्वेश्चन नंबर 4. थँक्यू.